देशातील फुले शाहू आंबेडकरी समूहाने यंदाच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिकरित्या गोळा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र झटून काम करीत आहे अशा हातांवर पोट असणाऱ्या समूहाला देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे भावनिक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केला आहे। माझं आव्हान आहे की जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी निधी जमा करण्यात आलेला आहे, पण या वर्षाची परिस्थिती लक्षात घेता महिन्याभरापासून लॉकडाऊन आहे, पूर्णपणे दळणवळण थांबलेलं आहे। जे रोजंदारीवरती जगतात, जो सफाई कर्मचारी आहे किंवा आरोग्याच्या सेवेमध्ये कामाला लागलेला आहे, त्यांनी आपला जीव धोक्यामध्ये घालून स्वच्छता ठेवण्याचं कामकाज केलेलं आहे, आरोग्य जपण्याचं कामकाज केलेलं आहे। अशा जणांचं जगवणं आणि मदत करणं हे सुद्धा आपलं कार्य आहे। यापैकी अनेक जणांचं पोट हातावरती आहे, दर दिवशी कमवतात तेव्हा संध्याकाळची चूल पेटते। बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने यांची घरातली चूल पेटत राहील, उपाशी राहणार नाहीत, अर्धपोटी राहणार नाहीत, याची दक्षता आपण घेतली पाहिजे। कोरोना विषाणू आजाराच्या विळख्यात देश सेवा म्हणून कित्येक जण आपला जीव धोक्यात टाकून अहोरात्र सेवा बजावून आपली जबाबदारी पार पाडत आहे। अशा लोकांची चूल विझणार नाही याची काळजी घ्यावी। ह्या गरजू लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्या। यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी। घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही हे कार्यक्रम घरातून साजरे करावे यासाठी आवाहन करावं। सर्व अनुयायांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे। आणि म्हणून जयंतीच्या निमित्ताने जो निधी जमलेला आहे तो अशा गरजूंच्या लोकांमध्ये राशन पुरवणं, गरजूच्या वस्तू पुरवणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, तिला पुन्हा रुळावरती येण्यासाठी अनेक महिने लागतील, तेव्हा अनेक महिने या लोकांना मदत आपण केली पाहिजे। जयंतीच्या निमित्ताने आपण कराल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।